मकर राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाही आहे. गुरुजी, मुलांचं शिक्षण अतिशय उत्तम झालं आहे परंतु त्यांना नोकरी लागत नाही आहे. गुरुजी, मुलांना नोकरी उत्तम आहे परंतु विवाह सुख त्यांच्या जीवनात प्राप्त होत नाही आहे. पत्रिकेत मंगळ दोष आहे, नेमका काय उपाय केला पाहिजे. गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती सौख्य नाही आहे, नेमका पाळणा कधी हलेल. गुरुजी, वास्तू योग आमच्या जीवनात आहे का, वाहन घ्यावं का, व्यवसाय केलेला योग्य राहील की नोकरी करावी, परदेशात राहावं की मायदेशी परत यावं, आजारानं त्रस्त झालोय, नेमका काय उपाय आम्ही केला पाहिजे. आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. या जानेवारी महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात. यात प्रामुख्यानं 12 जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 जानेवारी या दिवशी सूर्य ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. मकर राशी शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येणारी ही राशी आहे. या राशीचा स्वामी म्हणजेच लग्नेश शनिदेव हे उपचय स्थानात म्हणजेच तृतीय स्थानात पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे. पापग्रहांना उपचय स्थान मानवतं. याप्रमाणे आपण जर अभ्यास केला तर मकर राशीच्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात अगदी धूमधडाक्यात होते आहे. लग्नदेवांचा तुमच्या मागे खूप मोठा सपोर्ट, तुम्हाला सहकार्य राहणार आहे. ही गोष्ट आता ह्या महिन्यात विसरून चालता कामा नये. फक्त आपण जे काम करतो आहोत ते थोडंसं आपण स्वतः अभ्यास करावा आणि मग पाऊल टाकावं, म्हणजे इष्टदेवता तुमच्या बरोबर राहते. त्याचबरोबर द्वितीय स्थान, या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. हे कुटुंबवाणीचं स्थान आहे. याही स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा तृतीय स्थानात उपचय स्थानात शक्तिवान आणि बलवान होत असतो. म्हणजेच काय, या महिन्यात आर्थिक विवंचना मिटते. या महिन्यामध्ये आर्थिकतेचे प्रश्न राहत नाहीये. आपण जो सुरू केलेला, कुटुंबाने जो सुरू केलेला व्यापार असेल, व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, यामध्ये उत्तरोत्तर तेजी, उत्तरोत्तर फायदा, प्रगतीच्या काही गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. तृतीय स्थान, या स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. मग उपचय स्थानाचा स्वामी हा उपचय स्थानामध्ये येणं, तसं पाहायला गेलं तर गुरु महाराजांना हे स्थान मानवत नाही, परंतु पत्रिकेमध्ये इथे विपरीत नावाचा राजयोग झालाय. म्हणजेच व्ययस्थानाचा स्वामी आहे तो गुरुग्रह, म्हणजेच तुमच्या कामाला, शक्तीला, शौर्याला कमी पडू देणार नाही. बळ तुम्हाला ग्रहांचं लाभतंय. तुम्ही फक्त अगदी कटाक्षतेनं पुढे चला, थकू नका, थांबू नका, काम आपलं करत राहा. नक्की त्याचे परिणाम तुम्हाला शुभ पाहायला मिळतील. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलंय. मातृसुखाचं हे स्थान आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला राशी परिवर्तन करून व्ययातनं लग्नामध्ये येतोय. म्हणजे 15 तारखेपर्यंत तुम्हाला मी असं सांगतो, मकर राशीच्या जातकांना तुम्ही थांबा, वाहन घेऊ नका, वास्तू घेऊ नका, शेती जमीन घेऊ नका. तुम्ही म्हणाल गुरुजी घेतलीच तर मग आपण फसाल, त्रासाला सामोरे जावं लागेल, आर्थिक व्यवहारात तुम्ही अडकून जाल. आणि ज्यांना थांबणं शक्य नाही आहे अशांनी चांगल्या वकिलाचा सल्ला घेणं कधीही उत्तम आहे.
आईच्या प्रकृतीला 15 जानेवारी पर्यंत शरीर पीडा त्रास संभवतो. अंगावर काढू नका, टाळाटाळ करू नका, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पंचमस्थान संततीचं, इष्टदेवतेच्या कृपेचं आणि विद्या अभ्यासाचं हे स्थान आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारी पर्यंत धनु राशीत विराजमान असणारे 12 तारखेनंतर तो मकर राशीमध्ये येणार आहे. म्हणजेच काय, ज्या जातकांना परदेश गमन करायचं आहे, ज्या जातकांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, नवे ज्या जातकांना शिक्षणच परदेशात बाहेरच्या देशात करायचं आहे, त्यांच्यासाठी 12 जानेवारी पर्यंतचा कालखंड उत्तम आहे. ज्या जातकांना विजा, ज्या जातकांना पासपोर्ट काढायचा आहे, ज्या जातकांना परदेशात जाण्यासाठी काही अडचणी येत होत्या तांत्रिक कागदपत्रांच्या, त्या त्यांच्या समूळ दूर होत आहे. ही आनंदाची बाब आहे. इष्टदेवतेची कृपा 12 तारखेपर्यंत राहणार नाहीये. घेतलेल्या ज्या काही गोष्टी, घेतलेला जो काही मंत्र जप आहे यामध्ये सातत्य ठेवा, यामध्ये खंड करू नका. ही गोष्ट फक्त विसरायची नाही. संततीच्या बाबतीत तुमच्या घरामध्ये पाळणा हलण्याच्या दृष्टीनं जो काही योग आहे हा 12 तारखेच्या नंतर आहे. म्हणून तोपर्यंत डॉक्टरी इलाजाला, आध्यात्मिक उपायांना तुम्ही तुमच्या बंद करू नका, ते चालू ठेवा. फक्त काही निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे ज्या जातकांना टेस्ट ट्यूब बेबी करायचे असेल किंवा अन्यतम काही गोष्टी करायच्या असेल तर यांनी 12 तारखेनंतर निर्णय घ्यावा. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलंय. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारीला धनु राशीतनं मकर राशीमध्ये जातोय. तसं पाहायला गेलं तर हा विपरीत राजयोग आहे 17 तारखेपर्यंत. हा नोकरीमध्ये वाढ देणार आहे, नोकरीमध्ये परदेश गमनाची संधी देणार आहे. ज्या जातकांची इंजिनिअरिंग झाली ते परदेशात स्थिर होत आहे, सेटल होत आहे. ज्या जातकांच्या जीवनामध्ये जी गोष्ट कधी होऊ शकत नव्हती, ज्यामध्ये अन्यतम अडचणी येत होत्या, त्या सगळ्या परिपूर्ण होत आहे 17 तारखेच्या दरम्यान. म्हणून तुमची सातत्यता, परिपूर्णता चालू ठेवा आणि लगेच मध्येच जॉब बदलण्याचा घाट शक्यतो घालू नका. आहे त्या कंपनीत काम करा, तिथे तुम्हाला सुवर्ण संधी मिळू शकते. हाताखाली काम करणारे लोक विरोधात जाऊ शकतात. हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून एखादी वस्तू गहाळ होऊ शकते. पाळीव पशु प्राण्यापासून तुम्हाला त्रास संभवू शकतो, काळजी घ्या. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं, जोडीदाराचं आणि भागीदारीचं स्थान म्हटलंय. या स्थानावरती शुक्र, रवी, मंगळ, बुध या ग्रहांच्या उत्तरार्धामध्ये महिन्याच्या सप्तम दृष्टी या स्थानावरती येत आहे. अगदी शूरवीर पत्नी, शूरवीर पती, स्वतःच्या पायावरती उभा असलेला जातक आयुष्यात येणं, त्याला नोकरी असणं, व्यापार उद्योगधंदा असणं, भागीदारीतल्या चाललेल्या क्लेशासला थोडंसं बाजूला ठेवा, थोडंसं त्याच्याशी मिळून मिसळून घ्या. त्याच्यातनं काय तुम्हाला मार्ग काढता येतोय, कन्क्ल्युजन काढता येतंय, शोधा. होईल, पुढे जाल तुम्ही. आता तुम्ही पुढे गेलाच आहात तर मागे वळून बघू नका. हे तुमच्यासाठी उत्तम आहे. अष्टमाला मृत्यूचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी सूर्य हा स्वतः 14 जानेवारी पर्यंत मकर राशीमध्ये आहे. मग 14 जानेवारी पर्यंत गाडी वाहन अग्नीपासून जपून राहा, स्वतःची काळजी घ्या आणि अति कोणावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हे सूर्यदेव तुम्हाला सांगतोय. कामं चालू असू द्या, पण एकदा नाही, थोडं 10 वेळा पारखून घ्या, मग तुम्ही त्याच्याशी आर्थिक व्यवहार करा. भाग्यस्थानामध्ये कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारीला राशी परिवर्तन करतोय, धनुतनं मकरेत जातोय. विपरीत राजयोगातला आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. इष्ट देवतेच्या ठिकाणी, देव धर्माच्या ठिकाणी दान धर्म होतील. आध्यात्मिक गोष्टीच्या ठिकाणी दान धर्म होतील. एखाद्या शाळेला, हॉस्पिटलला, देवालयाला, मंदिराला तुमच्याकडनं दान जाईल. अन्नदानाची पंगत होईल. जे पुण्य तुम्हाला हे नक्की कामा आल्याशिवाय राहणार नाही. दशमस्थानामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून लग्नात येतोय. मग 12 तारखेपर्यंत केलेल्या कामाचं श्रेय दुसरा घेतोय. आपल्याला हिनवतोय, कमी लेखतोय, मग तळमळ होते, राग येतो, क्रोध येतो आणि मग शाट्यम समाचार येतो. ऐकत नाही, मग आपण लगेच 2 हात करा. नाही, मौनम सर्वार्थ साधनम. शांत राहा, गोड बोलून काम करा. 12 तारखेनंतरचा काळ तुमचा आहे. वरिष्ठांच्या नजरेत येऊ नका.
एकादश स्थानात वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 15 जानेवारीला राशी परिवर्तन करतोय. व्ययात न लग्नात जातोय. मिळालेल्या लाभाचा व्यय होणार आहे. खर्च जास्त वाढू शकतात, परंतु ते सत्कारणी असणारे, योग्य ठिकाणी असणारे, व्यर्थ नाही. व्ययस्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हा षष्ठात आहे, विपरीत राजयोगात आहे. त्यामुळे आध्यात्मिक ठिकाणी लागलेला पैसा हा काही वाया जात नाही, तो योग्य ठिकाणी असतो आणि केलेला तो उत्तम असतो. मकर राशीच्या जातकांसाठी या महिन्यात शुभ दिवस 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 4 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 14 तारीख, 26 तारीख आणि 27 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा. त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल. मंत्र आहे ओम त्रिनेत्राय नमः. याचबरोबर आपल्यासाठी शुभ अंक 6 आणि शुभ रंग केशरी आहे. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओ. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना